मेरे परिवारजनों, एक तरफ आज का भारत दुनिया को जोड़ने का सामर्थ्य दिखा रहा है। दुनिया के मंचों पर ये हमारा भारत विश्व मित्र के रूप में सामने आ रहा है। പ്രതിപക്ഷ സഖ്യത്തിനെതിരെ ആഞ്ഞടിച്ചുകൊണ്ട് പ്രധാനമന്ത്രി നരേന്ദ്രമോദി ഒരു വശത്ത് ഭാരതം ലോകത്തെ ഒന്നിപ്പിക്കാൻ ശ്രമിക്കുമ്പോൾ പ്രതിപക്ഷം അതിനെ ഇല്ലാതെയാക്കാൻ ശ്രമിക്കുകയാണെന്നാണ് പ്രധാനമന്ത്രി നരേന്ദ്രമോദി ആരോപിക്കുന്നത്. സനാതന ധർമ്മത്തെ ഇല്ലാതാക്കുകയാണ് പ്രതിപക്ഷത്തിന്റെ പ്രഖ്യാപിത ലക്ഷ്യമെന്നും മധ്യപ്രദേശിലെ വികസന പദ്ധതികൾ ഉദ്ഘാടനം ചെയ്തുകൊണ്ട് സംസാരിക്കവേ പ്രധാനമന്ത്രി നരേന്ദ്രമോദി വ്യക്തമാക്കി. दुनिया के मंचों पर ये हमारा भारत विश्व मित्र के रूप में सामने आ रहा है। वहीं दूसरी तरफ कुछ ऐसे दल भी हैं जो देश को, समाज को विभाजित करने में जुटे हैं। इन्होंने मिलकर के एक इंडी अलायंस बनाया है। इस इंडी अलायंस को कुछ लोग घमंडिया गठबंधन भी कहते हैं। इनका नेता तय नहीं है, नेतृत्व पर भ्रम है, लेकिन इन्होंने पिछले दिनों जो मुंबई में उनकी मीटिंग हुई थी, मुझे लगता है उस मीटिंग में उन्होंने आगे एक घमंडिया गठबंधन कैसे काम करेगा उसकी नीति और रणनीति बना दी है। उन्होंने अपना एक हिडन एजेंडा भी तय कर लिया है। और ये नीति रणनीति क्या है? ये इंडी अलायंस की नीति है, एक घमंडिया गठबंधन की नीति है, भारत की संस्कृति पर हमला करने की। INDA എന്ന് അറിയപ്പെടുന്ന പ്രതിപക്ഷ സഖ്യത്തെ ഇന്ത്യ സഖ്യമെന്നാണ് അദ്ദേഹം വിളിച്ചത്. ഇന്ത്യ സഖ്യമെന്ന് അദ്ദേഹം വിളിച്ചിട്ടില്ല എന്നും ശ്രദ്ധേയമായി കാണാം. ഭാരതത്തിന്റെ സംസ്കൃതിയെ നശിപ്പിക്കുക എന്നതാണ് INDIA എന്ന ഇന്ത്യ സഖ്യത്തിന്റെ ലക്ഷ്യമെന്ന് പ്രധാനമന്ത്രി നരേന്ദ്രമോദി പറയുന്നു. സനാതന ധർമ്മമാണ് സ്വാതന്ത്ര്യ സമരത്തിന് പോലും ശക്തി പകർന്നത്. രാഷ്ട്രത്തെ ഒന്നിച്ചു നിർത്തിയതും സനാതന ധർമ്മമാണ്. ഒരു വശത്ത് ഭാരതം ലോകത്തെ ഒന്നിപ്പിക്കാൻ ശ്രമിക്കുമ്പോൾ മറുവശത്ത് രാജ്യത്ത് ഭിന്നത സൃഷ്ടിക്കാനാണ് ഇന്ത്യ സഖ്യം ശ്രമിക്കുന്നത് എന്നാണ് പ്രധാനമന്ത്രി നരേന്ദ്രമോദി ആരോപിക്കുന്നത്. ഭാരതീയരുടെ വിശ്വാസത്തെ ആക്രമിക്കാനാണ് അവർ തീരുമാനിച്ചിരിക്കുന്നത്. ആയിരക്കണക്കിന് വർഷങ്ങളായി രാജ്യത്തെ ഒരുമിപ്പിച്ച ചിന്തകളെയും മൂല്യങ്ങളെയും പാരമ്പര്യങ്ങളെയും നശിപ്പിക്കാനാണ് അവർ ലക്ഷ്യമിടുന്നത്. ഈ രഹസ്യ അജണ്ടയെ എല്ലാ സനാതന ധർമ്മ വിശ്വാസികളും കരുതിയിരിക്കണമെന്നാണ് പ്രധാനമന്ത്രി നരേന്ദ്രമോദി വ്യക്തമാക്കിയിരിക്കുന്നത്. അദ്ദേഹത്തിന്റെ സംഭാഷണം തുടർന്ന് കാണുക. इंडी अलायंस का निर्णय है भारतीयों की आस्था पर हमला करो। इंडी अलायंस घमंडिया गठबंधन की नीयत है भारत को जिस विचारों ने, जिस संस्कारों ने, जिस परंपराओं ने हजारों वर्ष से जोड़ा है उसे तबाह कर दो। जिस सनातन से प्रेरित होकर देवी अहल्याबाई होलकर ने देश के कोने कोने में सामाजिक कार्य किए, नारी उत्थान का अभियान चलाया, देश की आस्था की रक्षा की, ये घमंडिया गठबंधन, ये इंडी अलायंस उस सनातन संस्कारों को, परंपरा को समाप्त करने का संकल्प लेकर के आए हैं।
ये सनातन की ताकत थी कि झांसी की रानी लक्ष्मीबाई अंग्रेजों को ये कहते हुए ललकार कर पाई कि मैं अपनी झांसी नहीं दूंगी। जिस सनातन को गांधी जी ने जीवन पर्यंत माना, जिन भगवान श्री राम ने उनको जीवन भर प्रेरणा दी, उनके आखिरी शब्द बने हे राम। जिस सनातन ने उन्हें अस्पृश्यता के खिलाफ आंदोलन चलाने के लिए प्रेरित किया, ये इंडी गठबंधन के लोग, ये गमंडिया गठबंधन के लोग उस सनातन परंपरा को समाप्त करना चाहते हैं। जिस सनातन से प्रेरित होकर स्वामी विवेकानंद ने समाज की विभिन्न बुराइयों के प्रति लोगों को जागरूक किया, इंडी गठबंधन के लोग उस सनातन को समाप्त करना चाहते हैं। जिस सनातन से प्रेरित होकर लोकमान्य तिलक ने मां भारती की स्वतंत्रता का बीड़ा उठाया, गणेश पूजा को स्वतंत्र आंदोलन से जोड़ा, सार्वजनिक गणेशोत्सव की परंपरा बढ़ाई, आज उसी सनातन को ये इंडी गठबंधन तहस नहस करना चाहता है। साथियों, ये सनातन की ताकत थी कि स्वतंत्रता आंदोलन में फांसी पाने वाले वीर कहते थे कि अगला जन्म मुझे फिर ये भारत मां की गोद में देना। जो सनातन संस्कृति संत रविदास का प्रतिबिंब है, जो सनातन संस्कृति माता शबरी की पहचान है, जो सनातन संस्कृति महर्षि वाल्मीकि का आधार है, जिस सनातन ने हजारों वर्षों से भारत को जोड़े रखा है, ये लोग मिलकर अब उस सनातन को खंड खंड करना चाहते हैं। आज इन लोगों ने खुल करके बोलना शुरू किया है, खुल करके हमला करना शुरू करके दिया है। कल ये लोग हम पर होने वाले हमले और बढ़ाने वाले हैं। देश के कोने कोने में हर सनातनी को, इस देश को प्यार करने वाले को, इस देश की मिट्टी को प्यार करने वाले को, इस देश के कोटि कोटि जनों को प्यार करने वालों को, हर किसी को सतर्क रहने की जरूरत है। सनातन को मिटाकर ये देश को फिर 1000 साल की गुलामी में धकेलना चाहते हैं। लेकिन हमें मिलकर ऐसी ताकतों को रोकना है। हमारी संगठन की शक्ति से, हमारी एकजुटता से उनके मंसूबों को नाकाम करना है।